काढे धर्मा घरी उच्चिष्ठते उच्चिष्ठेची बोरे खाय भिल्लटीची आवडी तयाची मोठी देवा काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भागी पान द्रुपदेशी अर्जुनाची गोडी दुतली अनंते संकटे बहुते निवारिली उच्चिष्ठेची बोरे खाय भिल्लटीची आवडी तयाची मोठी देवा का म्हणे याची आवडती दरिवाळे जाणीनेचे काळे तोंड तेव्हा उच्चिष्ठेची बोरे खाय भिल्लटीची आवडी तयाची मोठी देवा विठ्ठल मला असं वाटतं की मी पहिली माझी हिंदी 1964 साली इथल्या खोल्याची बद्या दार नाही दृष्टी वगैरे हा आता विषय एकच आहे की नामा म्हणे घेशी राजा गेला नेम चालवी माझा पारतंत्र्यामध्ये ज्यावेळेला काहीच आपल्याला स्वतंत्रता नव्हती त्यावेळेस श्री संत वामनभाऊ महाराजांनी इथले बकरी बंद केले. परवा मोठ्यालाही सांगितलं तिथले ही बकरी ते तर आतापर्यंत सोबतच होते तेव्हा अनेक ठिकाणी ज्यांच्या समोर शिवा आहे त्यांना तिथे काय ते कोणीतरी अधिकारी महापुरुषाची वाट पाहत नाथ हे मरके नाहीत मरक्यांचा हा भाग नाही हा मग तीही ते शांभवी विद्या असणारी ही परंपरा नाथ परंपरा आणि या नाथ परंपरेतून स्वतंत्र वारकरी संप्रदाय हा निर्माण केला. म्हणून हा वारकरी संप्रदाय जो या देशाला आणि या राज्याला प्राप्त झाला तो गहिनीनाथ गडापासून गहिनी प्रसादी भक्ती मार्ग हा जो तो श्री गहिनीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायाचे अजय पंजोबा तेव्हापासून श्री ज्ञाननाथाच्या मांसवंशामध्ये विठ्ठलपंत हे लिखित गहिनीनाथाने विभूती दिल्याच्याच नंतर गोदावरीच्या पात्रामध्ये निराईचं प्रेम गहिनीनाथी अनेक अभंग आणि संत साहित्य पाहिल्याच्या नंतर ही काय नाथ परंपरा एकच नाथ राहिले होते ते मात्री 11 वाजता कीर्तन संपलं की मी 2000 साली 11:30 वाजता मी तिथे पोहोचायचो. 4-4:30 वाजेपर्यंत काम करायचं आणि 4:30 ते 5च्या आत घरावर पोहोचायचं. अनेक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. आपणही त्या परंपरेतले असलो तर होईल तो भाग. तेव्हा माझे गुढीचे कुलस्वामी ज्याचं कुळ पवित्र आहे
कुल आणि कुलाचार आपली ज्याची त्याची नवे करू नये, जुने आहे ज्याचे त्याने सांभाळावे. 1964 ते 24 जानेवारी 1976 सिद्ध महापुरुष श्री गुरु बाबांच्या सानिध्यामध्ये आणि तो आशीर्वाद अनेक प्रसंग. मढीची वारी म्हणजे आजची आश्विन वद्य एकादशी आवडायचं कारण एवढंच असायचं की खाली दिंडी आली की तिथं फटाकडे घेऊन उडायला मिळायचे. या एकादशीची एवढी वाट पाहायची वर्षभर की फटाकडे कधी उडायला मिळते. नाव माझं असायचं, उडणारे दुसरेच असत. हा एक 5 पैशाला एक लढ मिळायची. आमचे किसन वासाचे आवडीचे यांनी एक फटाकडी काढून द्यायची आणि त्या तिकडे जाऊन उडवून म्हणायची. ती जाऊन यायला थोडं असायचं. दिवसभर ती उडत नव्हती आणि चक्रा मारू दमायचं. लहान पोराचं काही मोठ्या माणसाला हे माहिती असतं की याला नागी कसं लावायचं सांगण्यात. आजचा हा वारीचा प्रसंग हेतू एक की त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला बकरे बंद केले त्यावेळेला या परिसरातील मंडळी आणि त्यांनी हट्ट धरला की की भाऊ तुम्ही आज किंवा वर्षातून एक दिवस कोणताही असो पण एकादशीला इथं तुम्ही दिंडी किंवा पाणी आणि म्हणून हा नेम त्यावेळेला आरंभित केला. म्हणूनच माझा एक सांगण्याचा आशय असा आहे की हे मी न पाहिलेला भाग पण स्वतः त्यांच्या मुखातून त्यावेळेची मंडळी 64 ते 76 जवळजवळ 11-12 वर्ष एक तर ते सगळं पाहिलं. ती परंपरा तो नेम अनेक जीव कोणीतरी योग्य आणि अधिकार असल्याशिवाय त्या गोष्टी घडत नाही. किती रक्त सांडल्या जात होतं. आपल्याला काटा मोडला तर आपली परिस्थिती खडा टोचला तर एखादा टोचून शब्द बोलला तर ते जे काही आणि काही प्रकार आपला वेळ झालेला आहे वेळ जास्त नाही. फक्त वारी करणे त्यांची परंपरा त्यांनी घालून दिलेला नेम आज दिवसभर गडावर हे बाबा मरीला जाऊन मरीला जायचे म्हणून अनेक भागातील मंडळी अनेक प्रसंग महापुरुषाची परंपरा ही कोणाची चालते कोणाची नाही. परंपरा चालणं इतर कुणाच्या चालत नाही. आता अनेक काही पुस्तक मला फक्त एक की ज्यांच्या दरबारामध्ये ही सेवा आहे त्यांचेही जालिंद्रनाथ महाराज ही नाथ परंपरा त्याही ठिकाणी मला तिथं असं म्हणजे हाडकं गोळा करून सप्ताह करावा लागला. पहिला सप्ताह करत असताना किती सायास आणि प्रयत्न. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये संप्रदायात न करणारा वर्ग 80-90% नाही 98% असा संप्रदायात माहिती नाही. कहा गए कहा नाही क्या नाही कुछ नाही. फक्त आपलं चालतं एवढं ठीक. त्याही वेळेला मला संप्रदायात जगणारा वर्ग संप्रदायाच्या नावावर जगणारा वर्ग त्यांचाच त्रास सहन करावा. चांगली समाजात नाव असणारी माणसं म्हणतात का मग विठ्ठलवतच नाव होईल. त्यावेळेला या काही वर्गाने तिथे सुद्धा बोकडं घेऊन माणसं पाठवली ही संप्रदायाची बोकडं. तेव्हा काय आपली योग्यता नाही
आपल्याला करता येत नाही, आपली काय परिस्थिती. अनेक प्रसंग चांगली कामं करत असताना किती कठीण जातं, सत्य किती कठीण असतं जीवनामध्ये. मला असं वाटतं की आताच्या काळामध्ये सत्या इतकं पाप या जीवनात कोणतंच नाही. सत्याचा स्वीकार करणं एवढं धाडस आणि एवढी हिंमत, सत्याचा स्वीकार करण्याची हिंमत इतका सोपा विषय नाही. आणि म्हणून श्री ज्ञाननाथ माझी या सत्यवादाचे वाचे केले बहुत कर्म, हे इतकं सरळ आणि सोपा विषय नाही. श्री ज्ञाननाथाची भाषा ही नाथ परंपरेची, श्रीनाथाच्या हे वैभव संपादिरे सत्रभव श्री गहिनीनाथ मगती तेषां भव अद्वयानंद वैभव संपादिरे सत्रभव श्री गहिनीनाथ. बोधाचा हा संसार झाला जो आमते, माझ्यापर्यंत संसार शब्दाचा अर्थ विस्तार जो झालेला आहे तो एवं गुरु क्रमे लादले. उगत कुठूनही कुठं कोणी उच्चारण कुठे मानलं नाही. वडाची साल पिंपळाला कुठे लावायची नाही. का आणि कसं सांप्रदाय काळावर धर्मही कळावा. कशाला धर्म म्हणायचं? सगळ्यात मोठं दुर्दैव की ज्या नावाने या देशात लाखो लोक मेले, तिथं श्रीरामाचं नाव घेणारा माणूस हरतो. याच्यापेक्षा या देशाचं दुर्दैव कोणतं नाही. लोकसभेला आज धर्म जिवंत ठेवणारी व्यक्ती, देश आणि धर्म, इतकी हिंमत लागते. मोदी हे नाव घ्यायला सुद्धा हिंमत लागते. त्यावेळेला मराठवाडा स्वतंत्र एका रात्रीत करणारा हे सरदार वल्लभभाई पटेल आणि आजच्या काळात फक्त मोदी. आणि म्हणून धर्म आणि देश आपल्याला माहिती नाही अनेकाची काय काय परंपरा आहे या देशाच्या लोकांना. आतापर्यंत चुकून भूलथापा देऊन सांगितलं की देश स्वतंत्र राहून फक्त लुटण्यासाठी. कळालं पाहिजे की धर्म काय, नाही तर धर्मात नुसतं मोघम कहावे क्या कहावे त्याला एक वृक्ष नाही. काय करायचं, कशासाठी जगायचं म्हणून जगण्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे. धर्म कशा धर्मम चरामी हे करत असताना धर्म करावा. आम्ही ज्या नावावर जगतो त्याचे आम्ही काहीतरी लागतो. आणि कुत्री पोट भरते, त्याच्यात काय एवढं विशेष आहे? डुकरं सुद्धा घाण खाऊन पोट भरते. आपल्यात त्यांच्यात काय फरक आहे? आणि म्हणून इथं कीर्तन होणं इतका सोपा विषय नव्हता. कानोबा किंवा कानपिरत म्हणायचं, जानपिरत म्हणायचं, मायमात म्हणायचं, गैबी पिरत म्हणायचं. माझ्या समोर आतापर्यंत जुने डंगर म्हणायचे गैबी शपथ. म्हणजे यांना बाप सुद्धा कळाला नाही. सोडून द्या रात्री किती काही बाप बदलते ते, पण आम्हाला आमचं कळावं. डोळे दिसणारे डोळे आणि असणारे डोळे. जीवन गेलं तरी कळालंच नाही, दिसलंही नाही. आता आपल्याला जे महाराष्ट्र ते महाराष्ट्र कशाचं महाराष्ट्र? ज्याच्या जीवनामध्ये कृष्ण परमात्मा जवळ असून त्याला म्हणावं लागतं मला कळालं नाही रे बाबा, माझी मया प्रमादा प्रणय पापी सगळे महत्वा प्रसभाम्यदूतम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंत मया प्रमादात प्रणयेन पापी. प्रमाण माझी चूक झाली, तू मला कळाला
सखा आहेस, मित्र आहेस, म्हणून कळालं नाही हेच कळालं नाही. हरकत नाही, जीवनात नाही काही मिळालं तर हरकत नाही, पण कमीत कमी मला कळत नाही एवढंच कळा, आपला विषयच नाही. आपण कोणी म्हणतो मला काही कळत नाही का, तुला नाही कळत का, सर्वसामान्य व्यवहारापासून शाळेत जाण्यापासून मला एवढंच पोरग, मला वाटतं राहणारं पोरग सुद्धा आता मोबाईलवर त्या आईने त्या पोरीने त्याच्या हात दिला नाही, तिथं टिकवला. तुला काय कळते त्याचं, मलाच कळते. पुढे काही पोटातले शिकले काय बोली म्हणजे तुला कळत नाही, मला कळत. काय कळतंय हेच कळावं आणि काय कळालं नाही हेही कळावं. आपण म्हणजे तेवढ्या योग्यतेचे आपण आहोत असं समजायचं कारण नाही. शेवटी अर्जुनाला मला वाटतं माया प्रमाण माझी चूक. आजपर्यंत एवढं आयुष्य गेलं, मला तुझ्याकडे पाहताना मला असं वाटत की माझा मित्रच असतो. कोणी कोणाचं काम करावं, इथं तांब्या भरून आणायला म्हणतो, ए तांब्या भरून दे, तेवढी सुद्धा नाही. ज्या पठ्ठ्याने खरकट काढलं, झाडायचं काम आपल्याकडे. राजसूय यज्ञामध्ये सगळ्यात हलकं काम, मोठी माणसं कशात त्याला माणूस म्हणून चुकीचं आहे. तर या ठिकाणी पांडवाकडे काय काम म्हणून काम करायची वेळ काय काय, आता हे सगळं आपल्या बुद्धीचा आपला विषय आहे. विचार उष्ट खावं आणि झाडून उष्ट खरकट काढण्याचं काम करणं इतका सोपा विषय नाही. काम करणं अन्य भाग वेगळा आहे. तूप वाढ म्हटलं तर एखादा लाडू वाढ म्हटलं तर पप्पांना घेऊन खूप कळतो. पत्रावळी वाढून खरकाट्या पत्रावळ्या उचल म्हणल्यावर आपल्याला पंचायत वाटते ना, ते का जवळ असून कळत नाही आणि कळतो हे फार सगळा प्रश्न. आपलं आयुष्य गेलं तरी आपल्याला कळत नाही ना, इतके मांडण्यात शहाणपण सांगण्याचं कारण नाही. पण एक आहे की भाविकाचे काल अंगे देव घरी, कृष्ण परमात्म्याला उद्देशून हा प्रसंग जगद्गुरु तुकोबा महाराज लिहित असताना, अभंग लिहित असताना साहित्य आपल्या अभंगामध्ये पाहिली पुराणे धांडोळी दरुषणे, गीता भागवत गरिती श्रवण, हे वाक्य ज्यावेळेला आपल्या अभंगामध्ये लिहितात त्यावेळेला असा प्रसंग समोर येतो की तुकोबाराने देखील गीता वाचली, त्यांना सुद्धा नक्की गीता कळाली, किंवा संस्कृत श्रीमद भागवत ग्रंथ गीता भागवत गरिती श्रवण. श्री ज्ञाननाथासमोर उभा राहून पायीची वाहन पायी बरी हे वाक्य उच्चारत असताना, तुम्ही पाठविला धरणे करी हे वाक्य उच्चारत असताना कोण धरणे करी, कोणाकडे पाठवायचा का, हे अनेक प्रसंग. तो प्रसंग समोर ठेवून हा अभंग लिहित असताना तुकोबाराने किती बारीक विचार केला की धर्म हा शब्द आणि धर्मा घरी, तसं युधिष्ठिराचं नाव धर्म काय येतं, एखाद्या माणसाला एखादं नाव चित पडतं त्याचं कारण, अनेक कारण असतात. एखाद्या वेळेस एखादंच कारण असतं.
आपण अण्णा मामा काका वेगवेगळी नावं आपणच ठेवून घेतो. आपणच म्हणतो मी अमुक अमुक बोलतोय, मी मामा बोलतोय, मी अण्णा बोलतोय, मी मामा बोलतोय. अरे मामाला मामा कोणी म्हणणार? मामाने भाषे मारण्यासाठी किती प्रयत्न केले, भाषाने नाही की मामा मारले. म्हणून तर आम्हाला हे कीर्तन करायची. कोण म्हणून ते मामा जिवंत राहिले आतापर्यंत. 2 मामा मी नेहमी सांगतो. आपल्या मामाला काही किंमत नाही. 2 मामा जिवंत राहिले. पहिला मामा कोणता? कंस. आणि दुसरा. हे 2च मामा पुढे. आपल्या मामाचं पुढे काही हेच नाही. शेवटी माम भाषेची झाली. आता कोणाची भाषा आता चुलटपूत नाही, होत नाही, तर तिकडं बापल्या काय. पण पहिली माम भाषेची झाली. त्यावेळेला त्या गेल्याने आता तरी त्याला पुढे जाते. बापच सुरू गाठत नाही. त्याला वाटलं नाही मला खुर्ची लवकर द्यायला याच तरी काय करायचं. सगळ्यात पहिला कंसाने उग्रसेन म्हणजे बापच रोगात टाकला आणि मग राजाला काय राजसत्ता हिसकूनच घ्यावं लागते. तशी द्यायला कोण हिला काही बापही देत नाही, पोरही देत नाही. कशी नाती कशी द्या इथं ती घ्यावं लागते, कोणी देत नसतं. म्हणून ही पहिल्यापासून भाव असत नाहीतर पोरगा असत नाहीतर बाप असत. हे आता वगैरे म्हणायचं असतं हे असं करा ते तसं करा. हे आपल्यासाठी आणि माझ्यासाठी, तुमच्यासाठी काही नाही. राजसत्ता ही माझ्यासाठी आहे. कोणासाठी समाजात कधी सांगितलं जातो? आपल्यासाठी. आपल्यासाठी नाही, फक्त माझ्यासाठी. इंदिरा गांधी पोरग मारलं मला करू बाकी काय. इथं पोरग नाही बाप आहे फक्त मी. कशासाठी? धर्म. धर्म शब्दाचा अर्थ आहे संत. धर्म म्हणजे दगड माती गोटे मंदिर याला धर्म नाही. धर्म शब्दाचा अर्थ आहे संत. आणि श्री नारायणाच्या भाषेत सांगतो एक वडील दे करीत तया नाम धर्म केली एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ यद्यदा श्रेष्ठ तत्र देवेतरो जना सया प्रमाण ते लोकस्तदनुवर्तते. लोक असतात अनुवर्तन सामान्य. अर्जुना तुला काही माहिती आहे का? तू जर हे युद्ध सोडून गेला तुझा नाही काही पण तुझ्या मागून येणार असं. म्हणून ज्ञात्या आणि जाणत्या पुरुषाने ज्याला कळतंय ना त्याने अतिशय जबाबदारीने वागायचं असतं की माझ्या वागण्याचा परिणाम समाजावर होणार आहे. त्याने केलं म्हणून आपण काय होतं आपण केलं त्याने नाही केलं का? म्हणून त्याने केलं. आपल्याकडे जो समाज पाहतोय मागून येणारा जो समाज आहे एक वडील जे जे करील. श्री संत महापुरुष एक एक वाक्य अतिशय जबाबदारी. धर्म काढी धर्माघरी उच्चिष्टते. कोणाच्या घरी इथं लवकर पोरग नाही, बायको नाही, आई नाही, लवकर खरकट झाला सोपा विषय नाही. हे वाक्य ठेवत असताना हे बोलत असताना अनेक गोष्टींचा विचार करू. म्हणून जाणत्या पुरुषाने ज्याला कळतं की मी काही समाजाला जबाबदार आहे. जबाबदार असावं आणि मग जबाबदारी घ्यावी. जबाबदारी खुर्चीत बसणं इतका सोपाही विषय नाही. खुर्ची म्हणजे चौकून सुळासारखी तशी त्याच्याही पुढे भक्ती. तो म्हणाले भक्ती तो कठीण सुळा वरील पोळी निवडे तो बळी विरला. आम्ही भक्त म्हणून गेला हरिभक्त म्हणून गेलो सोपं आहे. भक्त म्हणून असं समाजात काय म्हणतो हा प्रकार वेगळा. कोण लाखो महाराजातून चुकून एखादा परमार्थ इतका सरळ आणि सोपा विषय नाही. परमार्थ शब्दात
झालं का? अजिबात नाही. गताम गतिको लोकान लोका प्रामाणिका. कोणाला कळणार? कोणाला समजतं? कोण म्हणू शकतो मी हे करतोय ते बरोबर आहे? काळी धर्माघरी उच्चिष्ट ते याच्यासाठी एक वाक्य उच्चारतो. भाविक. भाविक शब्दाचा अर्थ आहे इथे भाविक. तिथे कृष्ण परमात्मा श्रद्धावान लभते ज्ञान. कोणाला? तत्परः संहिते क्रिया ज्ञानम लब्ध्वा नंतर पराम शांती. अखेर हे नंतरचा विषय. त्याच्यासाठी अगोदर वत करते कुठे नाही. देव हे वाक्य श्री ज्ञाननाथांनी सांगतात. फार काही जास्त वाढवत नाही विषय. देव देव हा शब्द जोपर्यंत लहानपणी खेळायचे याला चालवायचं शिकायचे ना तोपर्यंत याच्या हातात काठी द्यायची. मग म्हणायचं पग 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 घोडं कसं पळतंय. घोडं पळतं का? हे घोडं पळतं. पहिले पोरं आपलं 2 पायाच्या मध्ये काठी घ्यायची घोडा घोडा म्हणून पळायचं. घोडं पळत होतं का तिथे? पांगुळ गाडा म्हणून ती सुधारा करून हे करून घ्यायचं. त्याला मध्ये उभं केलं की चालू रोटी चालवायचं. अर्भकाचे साखी म्हणते हाती तैसे संतती क्रिया करून संत बालकाचे चाली माता जाणोनी पाऊल तैसे संत जगी. स्वतः आपण श्री ज्ञाननाथाला अगोदर माझ्या जीवीची पंढरपूर हा झेंडा अनेक प्रसंगित किती विचार करावा लागेल. आपला पाऊण तास होऊन गेलेला आहे. 15-20 मिनिटांमध्ये आपली सेवा होते. तेव्हा भाविक आणि भाविक शब्दाचा अर्थ श्रद्धाळू असेल. आवड म्हणून भावना म्हणून श्रद्धा म्हणून विश्वास म्हणून तुकोबरा महाराज संताची एक पायी. विश्वास ठेवत असताना कुठे पण संत आपण म्हणू ते नाही. हे जाणे म्हणजे जर सीतेला कळालं नाही तर आपण म्हणू ते हरिभक्त परायण अमुक अमुक श्री संत. आणि श्री शब्द मोठा असतो. संत शब्द मोठा असतो. बुवा म्हणायची पंचायत महाराज म्हणायची पंचायत अशा गोष्टी होतात. संत भाविक आम्हा भाविकाची जाती हे म्हणत असतात. सापडला देव भाविक जगदूत कोबारायमध्ये हे वाक्य वापरतात लिहितात. भाविक असेल श्रद्धा असेल कोण काळी धर्मा खरी उच्चिष्ट. धर्माचं घर होतं. धर्म भाविकाचे खाद अंगी देव करी. हा सबंध घोडे धुणं असत. द्रौपदीने हात मारल्या
काढी धर्मा घरी उच्चिष्ठते. अभंगाचा अर्थ सांग. मुष्ट धाडून काढणं, मुष्टी बोर खाणं, काय करून असं झालं काही कळत नाही आतापर्यंत. हे भिराच आहे. अरे त्याचं नाव राहिलं, तुमचं काय आलं कशात? उच्चिष्ठेची बोरे कमून ते बाजूला राहिले, अजून काही मला मेळ लागत नाही. म्हणून त्रेतायुगामध्ये एका पोरीला कळतोय, वयात आलेल्या मुलीला, की माझ्यासाठी माझ्या लग्नासाठी एवढे बोकडं कापायचे तर मारायचे तर त्यांचं मांस खाऊ घालायचं, मग माझं लग्न व्हायचे. पळूनच गिरायची. म्हणजे आता जसे पळून जाते तशी नाही. बरं डोंगरात राहायचंय, डोंगरात त्याच्यामुळे भीतीचा हा विषय नाही. भल्या पहाटे ओम सहस्रा शिरेखा मुरुगा सहस्राच्या सहस्रपाद. वाक्य कळत नाही पण ते कानाला गोड लागते. ज्या वेळेला वेद वाक्य कानावर पडतायत आणि इथं कुणीतरी आहे, तो आवाज ऐकून ती मुलगी थांबते. सकाळचा ब्रह्ममुहूर्ते उत्थाये चिंतये दात्मनोयनम. ब्रह्ममुहूर्तावर हे सगळी शिष्य मंडळी उठलेली आणि हा वेद पाठ झालाय. तुम्हाला प्रार्थना झाली, वेद पाठ सुरू होतो आणि सूर्योदयाच्या समयी महर्षींनी सांगितलं मार्गदर्शन की मुलांनो, या मार्गाने प्रभू जाणार आहे, येणार आहे या, आणि ते इथून आपल्या इथून जाणार आहे. ती पूर्वी बाहेर ऐकली आणि इथून या विश्वाचा मार्ग इथून जाणार आहे. पाहू कमीत कमी डोळे तुम्ही घ्यावे सुख, पहा माझ्या विठोबाचे काय. काही ऐसे भाग्य राहता होईल, अवघे देखे जन ब्रह्मरूप. तेच परब्रह्म, ते पर असणार ब्रह्म आता या ठिकाणी ब्रह्मरूपाने होते. ब्रह्म वेगळं आणि परब्रह्म वेगळं. आणि म्हणून कदाचित यांनाही, याही लोकांना ब्रह्म हे शब्द, हे वाक्य लागू पडतं. आणि म्हणून तो तुम्हाला ब्रह्ममूर्ती संत ब्रह्म, ब्रह्माच्या आलेला परब्रह्म अवतार धारण करत. अहो हे काय एक वाक्य कानावर पडतंय आणि त्या एका वाक्याची आयुष्यभर वाढ. लग्नाचं वय त्यावेळेचा विषय. पाहुणे मंडळी येऊन थांबलेली आहे. हा सगळा प्रकार आणि ती मुलगी रात्रीची निघून जाते की माझं लग्नासाठी योग्य दावतच्या दावत कापून बघ, मांस खाऊन बघ लग्न. पण माझं लग्न त्याच्याशी करायचं. लग्न शब्दाचा अर्थ आहे ऐक. तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम तदेव सुदिनम चंद्रबलम तदेव सुदिनम. कोणत्या वेळेला लग्न, कशाचं लग्न, कशाला लग्न म्हणायचं, लग्न विधी काय आहे आता कळतो का, विधी कसा करायचा हे तरी कळतो का, मला कळत नाही हे तरी कळालं का. अरे बोला बोला मना मंगल अष्टक झालं लग्न होय. असे संस्कार जन्मला जायते क्षुद्रहा संस्कारा द्विज उच्यते. द्विज को ब्राह्मण को संस्कार जर केलीच नाही, दगडावर संस्कार केले. मंदिरात मूर्ती कशा त्या सगळ्या मंदिरांनी अरे आपणच दगड आणली, आपणच धरायला लागल्या दिले.
चप्पल घालूनच मी घडी घडी गेलो. आणि म्हणून पण जुने घडी थोडे विचित्रच होते म्हणून त्यांनी म्हणून पाडून ठेवले. टाकीचे घाव संस्कार झाले देव संस्कारात मग माणसावरही का संस्कार होत नाही. संस्कार माझ्यावर झालेच नाही हे आपल्याला कळालं का कधी. मला सुद्धा कोणीतरी जबाबदार असलं पाहिजे. माझ्यावर प्रसंग आल्याच्या नंतर कोण मला वाली कोण माझं संकट निवारण करणार आहे. मला कोणीतरी मानत ज्या दिवशी मंगळसूत्र मुलीच्या गळ्यात बांधत त्या दिवशी त्याची जबाबदारी त्याची जबाबदारी तिची इज्जत त्याची इज्जत त्या घराण्याची इज्जत संस्कार. आणि म्हणून स्त्री या जातीचं कुळ बदलत. म्हणून मला असं वाटतं की ज्ञानोबराला म्हणावं लागलं देखे आत्मनेच्या विषयी जीव जैसा निरअभिलाषी क्रिया जिरोदे तैसी शून्यवादी झाली त्या दिवशी तुझे लोकांचं धर्म. आणि एक तिचा कुळ येत ज्या घरी जाईल ते कुळ येत. म्हणून मला असं वाटतं की बहीण मेली तरी भावाला सुद्धा काय म्हणजे जमतच मला गोष्टच करायला. भाव मेला तरी बहिणीला सुद्धा इकडं आहे की नाही माहिती नाही. हे काय इतका बारीक विचार याचं कारण असं की ती पूर्वी आयुष्य गेलं आणि एक रोज आज प्रभू येते. आज वाट पाहे उभा जशी ठाकराची तो वाट पाहतो तसं जन्मोजन्मी आम्ही अनेक जन्म झाले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आणि इथं आता काय दाखवशे तेव्हा पोर हे वाक्य शब्द कोणाचं उदाहरण काय काय प्रसंग सांगू. आयुष्य गेलं आज 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 नक्की आज नक्की नाही जमत तस तो दिवस ती वेळच यावी लागते. प्राप्त काळ आपली खायची पंचायत त्या बाबाने त्यावेळेला उच्चिष्ठेती बोली काय आयुष्य गेलं भविष्य आज
आज येती, प्रभू आज येती. मग हे मी आणलेली फळं, रोज वेगवेगळी फळं, पण रोज एक प्रकार काय आपण खाऊन पाहिजे. जर माझ्या प्रभूला आंबट लागले तर पण ते घेतील का? सगळे प्रश्न मी आपल्याचे उत्तर देईल. काय प्रसंग असेल याच महाराष्ट्र राज्यामध्ये याचं दंडकारण मिळावं. इथे इथून जात असता एक दिवस कैसे भाग्य लहापावी अवघे तेचे जन ब्रह्म, ते परब्रह्म परमात्मा या रूपाने प्रभूच्या रूपाने दर्शन आणि तो दिवस यावा. समोर आता कोणत्या झाडात किती कशी काय ताकद आहे, किती प्रसंग, एक एक वेग आणि त्याच्यामध्ये काय ताकद आहे. 76 साली बाबा गेल्याच्यानंतर आम्ही तीर्थयात्रेला गेलो. गौरी कुंडाच्या तिथे सकाळच्या प्रहरी मला वर्षामध्ये तांब्या दिली. मला तांब्या भरून देत होतो. तेवढ्यात एक प्रसंग असा घडत होता. एक ग्रहस्थ एक काडी मोडतो आणि नुसती इकून फिरेपर्यंत 32च्या 32 दात हातात आले, रक्तही नाही काही. तिथे एक प्रसंग घडला. तेव्हा बाकीचा विषय मागत नाही. मला फक्त वनस्पतीची ताकद, बोर वृष्टी, ती बोर आणि त्या बोरामध्ये काय ताकद, कोणकोणत्या वनस्पतीमध्ये किती कशी ताकद असते. आघाडा असेल, उन्हाळी असेल, आपली साधी कुरमुरी होते, कुरटणी म्हणतात ते आपले पिवळे थोडेकर ज्वारीच्या, कसंही काही लागत काय काय म्हणजे जखमेची वेगळे अनेक रोग आणि रोगावरची अनेक वनस्पती आपल्याला माहिती नाही. एवढंच माहिती नाही, कारण आपल्याला माहिती नाही, कळत नाही, माहिती नाही. वनस्पती हा सामान्य विषय नाही, वनस्पती शास्त्र हे सुद्धा नाही. मला फक्त बोराविषयी सांगायचे की ती बोरं आणण्याचा दिवस, तोडण्याचा दिवस काय यावा आणि तो दिवस उदयाला यावा आणि जीवनामध्ये त्या फळाचं भाग्य असतं. कारण झाड सुद्धा ही एक 20 लक्ष योनी वृक्षामध्ये जलचरी भोवाव्या नवलक्ष 20 लाख जातीची झाडं आहेत आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देवाला मंगलाती 84 लाख योनीची यादी देत असताना जलचरी भोगाव्या नवलक्ष 9 लाख जातीचे प्राणी पाण्यात वर किती खाली किती सरपटतात वगैरे असं एकाच वाक्यात ती झाड ही योगी आणि बोर आणि बोरीची फळं, ती फळं ती बोरं आणि तो दिवस यावा आणि त्या भिल्लिनीच्या पोरीने बिलाच्या पोरीने बोर खाऊन पावे की आज प्रभू येणार. आणि रोज आज येणार. आज काही काही दुकानदार फार हुशार असतात, त्यांनी तिथं बोर्डच लिहिलेलं असतं आज रोग उद्या उद्या कधी येतच नाही, आज कधी जातच नाही. आज प्रभू येणार. तो दिवस उदयाला आला त्या दिवशी ती फळं, म्हणून बोरीचंही नाव, त्या फळाचंही वर्णन श्री संत महापुरुषांना करावं लागलं. मला एक वाक्य सांगायचं की त्यावेळेला कोणती टूथपेस्ट असेल, काही कोलगेट नाही, ती तिचे दात, त्या दाताने कोतरलेली बोरं आणि म्हणून तुकोबाराने म्हणावं लागलं की उच्चिष्टेची बोरे, भिल्लिनीची बोरं खावा. भाजी पान मागून घ्यावं
काय देवा घरी न मिळेचे अन्न काय त्याला काही उपाशी राहत. आणि ते उपाशी इतका उपाशी आहे. गिरिधरला तो भाव कधी कधी कुठे कुठे कसं कसं खाणं घ्या. आता आपल्या घरी आल्याच्या नंतर असं नसतं म्हणायचं, पण म्हणले बाबा काय ठेवलं. मग आता सांजा का खाणं व्हायना, पातळ का सांजा व्हायना, तर ते शेवटी तुकोबाने पण म्हणले हो या कधी मिळालंच का नाही. देव हावरा गण्यावरती भरा भरा. म्हणजे प्रकार असा आहे की कोणाकडे जाणं सुद्धा. आता कसं आहे किंवा आपण गरीबाने आपल्याकडे एवढं विश्वाचा मालक ऐसा हा होता, कसा काय करा किती भूक लागते त्याची भूक. विश्वाचा मालक गोरे खाय भितरीची काय मागे भाजी पान द्रौपदीची. का म्हणून भाजीच्या पानावर भूक भागते का. तरी पण किती किती प्रसंग 11 वाजून गेले आहे आणि मंडळी काम करायची आहे, तेव्हा भाजी पान आणि म्हणून त्याला देत असताना भाजीचं पान दिलं तरी फक्त देण्याचं ते निमित्त आहे. चहा तरी घेऊन जावं, पण आपल्याला चहा घ्यायसाठी तुझ्या घरी यावं लागतं. एक वेळा जेवायसाठी अनेक महान मोठमोठ्या लोकांना बोलत असताना आता काय सांगायचं, जेवायला आता वेळच नाही. ते तुमच्याकडे जेवायला त्यांना यावं लागेल ना घरी. आणि प्रसंग सांगायचं रात्री असो सांगण्यात की त्याला त्याची जर इच्छा असेल तर मग खरकट काढणं काय, घोडं खाणं काय, भाजीचं काय, घोडे धुणं काय, अर्जुनाचे रखी होय हा तांगा हाकायला लागलं, हाकायला राहू आणि बालकाने मागवलं असायचं. कृष्ण परमात्म्याने रोज खाली युद्धातून आल्याच्या नंतर खाली उतरायचं, कारण ड्रायव्हरने अगोदर उतरून मग मालकाचा दरवाजा उघडायचा आणि मग मालक रुबाबशीर खाली उतरतो. त्याही वेळेला कृष्ण परमात्मा रथातून अगोदर खाली उतरत घोड्यावर थाप मारे आणि आपला गुडघा समोर करायचा पाय आणि त्या पायावर अर्जुनाने पाय द्यायचा मांडीवर आणि मग रुबाबशीर खाली उतरायचं. काय ते भाग्य. आता उगाच कल्पना करणं सुद्धा एवढं जड लागतं की अर्जुनाची घोडी धुतली संकटी बहुती दिवाळी. अर्जुनाच्या जीवनामध्ये अर्जुनाचं 5ही पांडवांमध्ये म्हणून एखाद्या माणसाच्या नावाने त्या कुळाचा संबंध उद्धार होतो आणि नाव काढल्या तुकोबारायचं मोरे घावाला होते. आता मोरे काय तुकोबारायच्या नावाने नाथ महाराजांच्या ज्ञानोबारायच्या या महान छत्रपतीचा प्रकार असा आहे की त्या एका महापुरुषाचं नाव घेतल्याच्या नंतर त्या आम्ही ते आहोत.
याचं कारण एक आहे की त्याला ती आवडली. मग त्यावेळेला अरे कशात घटन पटन विद्वान फिरवान म्हणतो तो कमाला शेवटच्या त्यावेळेला डोंगरदऱ्या खोऱ्यात परमार्थाचा अर्थ आपल्या कृतीतून सांगायचा. आजची ही आकृती जी आहे जवळजवळ पंढरपूर ते हा सगळा कित्येक प्रसंग, अनेक गावचे, अनेक जिल्ह्यातील प्रसंग परमार्थ रुजवत असताना ही कोणाची परंपरा कशी भाग स्वातंत्र्यापूर्वी ही परंपरा सुरू केली आणि हजारो आजपर्यंत लाखो जीव गेले असते. तेव्हा एवढी मोठी हिंसा ही श्रीनाथांची परंपरा. नाथ या शब्दाचा अर्थ आहे मालक किंवा मूळ मालकाची परंपरा ना आदी वंश. आणि ही नाथ परंपरा आणि या परंपरेत आपण इथे बसतो हेही आपलं भाग्य समजू. एकच आहे की ज्यांच्या दरबारामध्ये आहोत त्यांचा हा भाग, त्यांच्या सेवेचा भाग. त्यांनी आपल्याकडून अनेक जन्म अशाच प्रकारची सेवा करून घ्यावी असा थोडा मोठा सानिध्य लाभाव आणि त्या सानिध्याचा परिणाम आपल्याला या सेवेचा भाग आपल्यालाही मिळावा. हे आपलंही भाग्य आहे की आपण एवढ्या मोठ्या थोड्या मोठ्यांच्या दरबारामध्ये येऊन बसतो. ही आपल्याला वृत्ती निर्माण होते. हे काय भाग्य कमी नाही. केव्हा तरी एक दिवस अवघे देखे जन ब्रह्मा तुका म्हणे ऐसे काय तुका म्हणे ऐसे भाग्य काय ऐसे भाग्य काही राहता होईल अवघे देखे जन. म्हणजे हा अनुभवाला येणं हे इतका सोपा विषय नाही. कधी हे भाग्य या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये यावं. अवघे देखे जन ब्रह्मरूप आणि म्हणण्यापेक्षा आपल्या तुकोबाराचं म्हणणे की तुझ्या दारीचा तुझ्या सारखा फक्त आम्हाला सेवे लागे सेवक लागो. हे वाक्य आहे. वाक्य उच्चार सोपे अर्थात सोपे नाही. झालेली सेवा श्रीनाथांच्या आपल्या सर्वांना समर्पित करतो. आणि हे श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराजांची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून इथेच थांबतो. ज्ञानेश्वर